केजरीवाल जे देशामध्ये इमर्ज झाले नेते म्हणून ते स्वच्छ चारित्र्याचे नेते, सुशिक्षित म्हणजे IAS सर्व्हिसेसमधनं आलेले नेते, अण्णा हजारेंच्या आंदोलनातनं आलेले नेते, चारित्र्यवान नेते आणि राजकारणाची दिशा बदलू बघणारे नेते, या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं गेलं. आणि पहिली टर्म त्यांची झाली, दुसऱ्या टर्मला ते 67वरनं 62वर आले, पण 70तल्या 62 जागा जिंकले. पण आज भारतीय जनता पक्ष अतिशय सिस्टमॅटिकली म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासूनच भाजप आणि त्या संघाच्या सर्व संघटना मिळून त्यांचं जे बलस्थान आहे केजरीवालांचं, कारण त्यांच्या पक्षामध्ये ते सोडून इतर कोणी नेते खूप मोठे नाहीत. आणि दुसरी गोष्ट, केजरीवालांचा जो हॉलमार्क आहे किंवा जे त्यांच्या कॅरेक्टरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भ्रष्टाचार न करणारा माणूस, तर भ्रष्टाचार करणारा माणूस ही त्यांची प्रतिमा ठासून सांगितली गेली 3 वर्ष. त्यांचा राजवाडा असेल शाही, म्हणजे जे काय मोठं घर आहे ते, त्याच्यानंतर लिकर घोटाळ्यातलं स्कॅममध्ये ते स्वतः आज जाऊन आलेत, ते राजकीय हेतूने टाकलं तरी सुद्धा चारित्र्य हनन झालंच आहे. आणि तिसरं म्हणजे ज्याचा खूप गाजावाजा झाला, त्या शाळा, ती आरोग्यसेवा म्हणजे मोहल्ला क्लिनिक्स की जी 15 साली सुरू केली. आज मोहल्ला क्लिनिकमध्ये आज माहिती जर घेतली लोकांनी आणि त्याच्या केसेस ज्या आल्या, बातम्या आल्या, त्या अशा आल्या की एका डॉक्टरनी एका 24 तासात 5000 तपासले पेशंट, त्यांना औषधं लिहून दिली जी कुठल्याही सरकारी दवाखान्यात मिळतच नाहीत, ती वाटली पण गेली असंही दाखवलं गेलं आहे. शाळांच्या बाबतीत थोडीशी रंगरंगोटी केली आणि अल्ट्रा मॉडर्न स्कूल आहे असं दाखवलं. काही ठिकाणी मिळालं आहे, म्हणजे जर शाळा खरंच केल्या तर ते लॉंग टर्म मतदार होऊ शकतात. पण ती सगळी प्रतिमा म्हणजे हे रेफरंडम किंवा एक लोकमत जे आहे त्याचा कौल केजरीवालांच्या चारित्र्यावरचा हे मेनली या इलेक्शनचा हॉलमार्क असेल आणि म्हणून आपची पिछाड होताना दिसते. क्रांती स्वतःची पिलं खाते असं म्हणतात. त्या क्रांतीची पिलं ही ते जे काय म्हणतात याला विरोधी वर्तन करणारी असली तर काय होतं हे दिल्लीचे आत्ताचे कल दाखवत आहेत. माझ्या मते भारतीय लोकशाहीत जी NGO नावाची एक राजकीय संस्था पडद्याआडून उदयाला येत होती, त्या पडद्याआडच्या या NGO कल्चरवर आजच्या निकालांनी खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. भारतातली एक नागरिक म्हणून मला इथल्या भ्रष्टाचाराबद्दल कायम खंत वाटते, कायम एक असंतोष मनात असतो. त्याच्यासाठी लढणारे लोक गेल्या 5 वर्षात स्वतःचं चारित्र्य हरवून बसले होते. दिल्लीच्या निकालात ते प्रतिबिंबित होताना दिसतंय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.